नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे नैनाने कलावरती आता खूप मोठा आरोप केलेला असतो। जेव्हा नैना प्रेग्नेंट नाही आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर येतं, ते आतापर्यंत खोटं पोट लावत होती आणि हे भांडं रोहिणीने सगळ्यांसमोर फोडलेलं असतं। तेव्हा इथे नैना आता स्वतःची कातडी वाचवण्यासाठी सगळा आरोप कलावरती करते। ती म्हणते की मला खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक हे कलाने करायला सांगितलं होतं आणि त्यामुळे हे नाटक करून मी या घरामध्ये लग्न करून आले होते। तेव्हा इकडे आता कलावरती नाव घेतल्यानंतर रोहिणीला आणि सरोजला खूपच जास्त आनंद होतो, कारण त्या दोघींना इथे नैना आणि कला दोघींना सुद्धा घरातून बाहेर काढायचे असते। पण इथे जेव्हा कला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की माझा या सगळ्यामध्ये काही हात नाही आहे, उलट मला माहितीच नव्हतं की नैनाताई प्रेग्नेंट नाही आहे, तुम्ही सगळेजण माझ्यावरती विश्वास ठेवा, तेव्हा रोहिणी आणि सरोज तिच्यावरती अजिबातच विश्वास ठेवायला तयार नसतात। त्या दोघींना माहिती आहे की कला खरं बोलते, पण तरीसुद्धा इथे सरोज तिला घरातून बाहेर काढण्यासाठी तिच्यावरती वाटेल तसे आरोप करतच असते। आणि आता एका मोमेंटला कलाला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावेसुद्धा सादर करावे लागतात। तेव्हा कलाला या गोष्टीचा खूपच जास्त राग येतो आणि ती एक टोकाचा निर्णय घेते। कला म्हणते की ठीक आहे, या घरामध्ये प्रत्येक वेळेला मला काही ना काहीतरी परीक्षा द्यावीच लागते, या वेळेला सुद्धा मी पुरावे सादर करेन आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करेन, पण त्यानंतर मी या घरामध्ये एक क्षणसुद्धा थांबणार नाही, मी स्वतः या घरातून निघून जाईन, कारण हे रोज रोजचे आरोप मी आता अजिबात सहन करणार नाही आहे, असं कला स्पष्टपणे बोलते। आणि आता तिने स्वतःहून हा निर्णय घेतलेला असतो की हे घर सोडून मी जाणार आहे। तर प्रेक्षकांनो, आता कला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी चांदेकरांच्या समोर कशा पद्धतीचे पुरावे सादर करते आणि त्यानंतर तिने स्वतःला निर्दोष सिद्ध केल्यानंतर घर सोडून जाण्याचा ती निर्णय का घेते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर इथे प्रेक्षकांनो, जेव्हापासून कला अद्वैतबरोबर लग्न करून चांदेकरांच्या इथे लक्ष्मीच्या पावलांनी आलेली असते, तेव्हापासून तिच्यावरती सगळेजण रागवलेलेच असतात। तरीसुद्धा एक सून म्हणून आणि एक बायको म्हणून ती आपली सगळी कर्तव्य अगदी व्यवस्थित पार पाडत असते, अगदी घरसुद्धा व्यवस्थित सांभाळते आणि ऑफिससुद्धा। तर इथे डिझायनिंगचं काम केल्यामुळे तिने चांदेकरांना खूप मोठा प्रॉफिटसुद्धा करून दिलेला असतो। पण इथे कलाची चांगली बाजू कुणीही बघायला तयारच नसतं। त्या घरामध्ये प्रत्येक वेळेला रोहिणी असू दे, त्याचबरोबर सरोज किंवा नैना, कुणी ना कुणीतरी तिच्यावरती आरोप करतच असतात। तर इकडे आबा सोडले आणि रजनी सोडली तर त्या घरामध्ये कला कुणालाही आवडत नाही आणि सोहमला सुद्धा एक वहिनी म्हणून ती खूपच जास्त आवडते। पण प्रत्येक वेळेला चांदेकरांच्या घरी कलाची एक नवीन परीक्षा सुरूच असते, प्रत्येक वेळेला तिला स्वतःला सिद्ध करावं लागत असतं। जरी चांगल्या हेतूने काही गोष्टी करायला गेली तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी खोट ही काढली जाते। तर इकडे कलाची ही चांगली बाजू आता रोहिणीला बरोबर कळलेली असते आणि तेव्हाच तिला कलाचा खूपच जास्त राग येत असतो आणि ती सुद्धा कलाला कधी एकदा या घरातून बाहेर काढते, नाहीतर सरोजच्या नंतर कलाच या घराचा ताबा घेऊ शकते हे रोहिणीला बरोबर माहिती असतं आणि आता तिला कुणाच्याही हाताखाली राहायचं नसतं। त्यामुळे सातत्याने कलाला त्या घरामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागत असतं, तिची परीक्षा संपतच नसते। जरी इथे आजोबांनी तिला आता नाचसुनेचा मान दिलेला असतो, अद्वैतसुद्धा तिच्याबरोबर आता चांगलं वागत असतो, पण तरीसुद्धा सरोजला आणि रोहिणीला या दोघी बहिणी खटकतच असतात। तर इकडे आता नैना प्रेग्नेंट नाही आहे हे सत्य रोहिणीला कळलेलं असतं, तिचं खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक सगळ्यांच्या समोर आणण्याचा तिने घाट घातलेला असतो आणि त्याचसाठी तिने ओटी भरणीचा कार्यक्रम ठेवलेला असतो, कारण तिला नैनाची आता सगळ्यांसमोर इथे इज्जत काढायची असते आणि ते तिने केलेलं असतं। तिने सगळ्यांसमोर नैनाचं खोटं पोट आता बाहेर काढून ते फेकून दिलेलं असतं, त्याच्यामध्ये तिने चिंध्या गोंद्या भरलेल्या असतात आणि ते पोट आत्तापर्यंत ती लावून सगळीकडे मी प्रेग्नेंट आहे असं सांगत फिरत असते।
त्यामुळे इथे रोहिणीला नैनाला तर घरातून हकलायचंच असतं, पण कलाला सुद्धा हकलायचं असतं, कारण आजोबा सगळ्यात जास्त महत्त्व कलालाच देत असतात. तर इथे कलासाठी ते सरोजला सुद्धा खडे बोल सुनावत असतात. सरोज बरोबर आजोबांनी अबोला धरलेला असतो आणि हीच गोष्ट आता सरोजला आणि रोहिणीला खटकत असते की आत्तापर्यंत सरोजचा शब्द त्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो, पण इथे आबांनी आता कलाची बाजू घेत सरोजला सुद्धा खडे बोल सुनावलेले असतात आणि त्याचबरोबर सरोज बरोबर आबांनी अबोला धरलेला असतो कलासाठी आणि ही गोष्ट सरोजला खूपच जास्त खटकलेली असते. त्यामुळे इथे आता सरोजच्या नजरेमध्ये कला अजूनच वाईट ठरलेली असते आणि म्हणून तिला घरातून बाहेर काढण्यासाठी ती वेगवेगळे प्रयत्न करतच असते. आणि आता तर काय प्रेक्षकांनो, हातामध्ये तिच्या आयतं कोळीतच आल्यामुळे इथे आता रोहिणी आणि सरोज कलावरती आरोप करत असतात. तर इकडे कला म्हणत असते की मी असं काहीही केलेलं नाही आहे. नैनाताई प्रेग्नंट आहे असंच मला वाटत होतं, कारण तिने ते रिपोर्ट जे तुम्हाला दाखवले तेच रिपोर्ट मलासुद्धा दाखवले होते. जेव्हा तिने प्रेग्नन्सी टेस्ट केली त्यावेळेला तिने मला आतमध्ये घेतलं नव्हतं. सौरभने प्रेग्नन्सी रिपोर्ट तयार करून तिच्याकडे दिले होते आणि तेच तिने मला दाखवले आणि मी तुम्हाला सगळ्यांना. तेव्हा इकडे आता सगळेजण प्रश्नचिन्ह उभं करतात की तू तिच्याबरोबर गेली होतीस, याचा अर्थ तुला तर माहिती असायला हवं ना, काय खरं आणि काय खोटं. तेव्हा नैना म्हणत असते की कला, या घरामध्ये राहुल बरोबर लग्न करून मी येण्यासाठी तू हे मला खोटंच बोलायला सांगितलं होतंस. तू म्हणालीस की या घरातले लोक तुला सून करून घेणार नाही, पण तू जर राहुलच्या बाळाची आई होणार आहेस हे जर सगळ्यांना कळलं तर सगळेजण तुझा सून म्हणून स्वीकार करतील आणि म्हणूनच मी प्रेग्नेंट असल्याचं नाटक केलं. तेव्हा कला म्हणते, अजिबात खोटं बोलू नकोस नैनाताई. तेव्हा इकडे आता रोहिणी म्हणत असते की कला, हे सगळं तुला आधीपासूनच माहिती होतं, मला माहिती आहे, पण तू हे सत्य आमच्यापासून लपवून ठेवलंस. तेव्हा कला म्हणत असते की नाही रोहिणी मॅडम, मला आता 5 मिनिटापूर्वीच कळलं आणि मी सगळ्यांना सांगायला येणारच होते. तेव्हा ताईनेच मला शपथ दिली आणि सांगितलं, कुणाला काही सांगितलं तर ती स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल म्हणून. तेव्हा अद्वैतसुद्धा आता कन्फ्यूज झालेला असतो. अद्वैतलासुद्धा असंच वाटत असतं की कला खोटं बोलते की काय. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर, मी आता तुझ्याजवळ बोलायला आले होते ना, की मला एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. मला तुला हेच सांगायचं होतं की कलाताई प्रेग्नेंट नाही आहे. तिने नाटक केले आत्तापर्यंत, ती खोटं पोट लावून फिरत होती. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो तू माझ्याशी बोलायला तर आली होतीस, पण तुला हेच सांगायचं होतं का. तेव्हा कला म्हणते, मला हेच सांगायचं होतं, पण तरीसुद्धा सरोज म्हणत असते की हे खरे कुटुंब फक्त अण्णव यांचं खरं आहे, नाहीतर एक नंबरची खोटारडी आहे. ही मुलगीसुद्धा माझ्या मुलाला फसवून त्याच्याबरोबर लग्न करून आले. एका मुलीने आधी माझ्या मुलाला फसवलं, त्याच्याबरोबर लग्न न करता इथे राहुलबरोबर पळून गेली आणि ही दुसरी मुलगी जिच्याबरोबर लग्न करण्याची माझ्या मुलाची अजिबात इच्छा नव्हती, ती जबरदस्तीने त्याच्या गळ्यात पडली आणि आमच्या घरची सून झाली. हे खरे कुटुंब एक नंबरचं खोटारडे आहे. अजून आमची किती फसवणूक करणार आहेत काय माहिती. तुमची तेवढी लायकीसुद्धा नाही आहे आमच्या बरोबरीने उभं राहायची, पण आता तुमच्या 2 मुली आमच्या घरात आल्या आहेत ना, म्हणून तुम्हाला हा मान मिळतोय तो सुद्धा आता मिळणार नाही आहे, कारण तुमच्या दोन्ही लेकींनी तुमची अजून इज्जत घालवली आहे. तेव्हा इकडे दिनकर काका त्याचबरोबर संगी या दोघांना काही कळतच नसतं. दोघेही टेन्शनमध्ये येतात. संगीसुद्धा जाते आणि नयनाच्या कानाखाली देते. तिला म्हणते की एवढं मोठं नाटक करायची काय गरज होती. तेव्हा इकडे आता रोहिणी म्हणत असते की तुझ्या बोलण्यावरती विश्वास तरी कसा ठेवायचा. कशावरून तू खरं बोलतेयस, आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा. तू स्वतःला आता निर्दोष सिद्ध करून दाखव. तेव्हा कला म्हणत असते की या घरामध्ये प्रत्येक वेळेला माझ्यावरती काही ना काहीतरी आळ घेण्यात आलेलेच आहेत. जरी माझा हेतू चांगला असेल तरीसुद्धा माझा हेतू चांगला आहे, मला ते पुरावे सादर करावे लागतात. मी का केलं, कशासाठी केलं, हे सगळं मला स्पष्ट करावं लागतं. ते या घरामध्ये दुसरं कुणालाही करावं लागत नाही. ह्या वेळेलासुद्धा नैनाताई चुकली आहे, नैनाताई खोटं बोलली आहे. मला याबद्दल काही माहितीच नव्हतं. जर मला माहिती असतं की नैनाताई प्रेग्नेंट नाही आहे तर मी हिची काळजी का घेतली असती. तिने जेव्हा तिला बरं वाटत नव्हतं म्हणून पेन किलर मागितल्या होत्या आणि तेव्हा मी तिला सांगितलं होतं की प्रेग्नन्सीमध्ये पेन किलर घ्यायच्या नसतात. तेव्हा तिने मला नाही नाही ते बोलली, तरीसुद्धा मी तिचं सगळं बोलणं ऐकलं.
पण पेन किलर मी तिला घेऊ दिल्या नाही आणि तिला जे हवं नको ते सगळं हातामध्ये देत होते. तिला सतत मी तिची काळजी घ्यायला सांगत होते. तिच्या रूमपर्यंत तिचा चहा नाश्ता मी घेऊन जात होते. तुझ्यासोबत डॉक्टरकडे येऊ का म्हणून मी विचारत होते. पण आता हे कुणाला दिसत नाही आहे. सगळेजण फक्त माझ्यावरती आरोप करताय. प्रत्येक वेळेला का? ना माझी तेव्हा चुकी होती जेव्हा अद्वैतबरोबर माझं लग्न झालं होतं, ना माझी आता चुकी आहे जेव्हा नयनाताईने ह्या खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक केलं. तेव्हा इथे रोहिणी म्हणत असते, गप्प बस तू, मला माहिती आहे तुझ्या बोलल्याशिवाय ती हे करणारच नाही आणि तू सध्या काय चांगली नाही आहेस. तिच्या बोलण्यावरून का होईना पण तू प्रेग्नन्सीचं नाटक केलंस ना, ही तुझी खूप मोठी चुकी होती आणि आता तुम्ही दोघीजणी या घरामध्ये राहायचं नाही. तुम्ही दोघीजणी आत्ताच्या आत्ता या घरातून चालू पडायचं. तेव्हा नैना म्हणते, मी का जाऊ? पण जरी हे मी नाटक केलं असलं तरीसुद्धा राहुलबरोबर लग्न करता यावं म्हणूनच ना. राहुल मला पळून घेऊन गेला होता आणि हे सगळं मी कलाच्या सांगण्यावरून केलं. माझी काय चुकी आहे? तेव्हा इकडे कला म्हणते, नैनाताई खोटं बोलू नकोस गं, आता तरी खोटं बोलू नकोस. अद्वैतबरोबर लग्न करावं लागलं तो माझा नाईलाज होता, कारण तू लग्नातून पळून गेली होतीस. चांदेकरांची आणि खऱ्यांची इज्जत जाऊ नये म्हणून मी हे लग्न केलं होतं. पण त्यावेळेला सुद्धा तुझीच चुकी होती आणि ह्या वेळेला सुद्धा तुझीच चुकी आहे नैनाताई. तरीसुद्धा हे सगळं खापर तू माझ्या डोक्यावरती फोडून मोकळी होतेस का? आता मी हे सहन करणार नाही. कुणाचेही खोटे आरोप मी अजिबात सहन करणार नाही. पण एक गोष्ट आता मी सांगते आजोबा, या घरामध्ये प्रत्येक वेळेला माझ्यावरती इथे आरोप झालेले आहेत आणि ते सिद्ध करता करता माझा जीव मेटाकुटीला आलेला आहे आणि मी स्वतःला आता निर्दोष सिद्ध करून करून थकली आहे. जर मी या घरामध्ये सगळ्यांना इतकी खटकत असेन, मी जर सगळ्यांना नकोशीच असेल ना, तर मी या घरामध्ये काय करते आजोबा? एक गोष्ट मी सांगते, मी स्वतःला आता निर्दोष सिद्ध करणार आहे. पण या घरामध्ये आता मी राहणार नाही. या घरामध्ये ना मला बायकोचा मान आहे, अद्वैत ना मला तो मान देत आहे, ना मला सुनेचा मान आहे, ना मला एक व्यक्ती म्हणून मान आहे. त्याच्यामुळे आता या घरामध्ये मी अजिबात राहणार नाही आहे. हे घर सोडून मी निघून जाणार आहे. पण त्याआधी मी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आहे. तेव्हा इथे कला आता जाते सौरभला भेटायला. सौरभला जाऊन भेटते आणि ती म्हणत असते की सौरभ, मला तुझ्या मदतीची गरज आहे. नैनाताई प्रेग्नेंट नाही आहे हे सत्य सगळ्यांना कळलं आहे आणि मी एक गोष्ट तुला सांगते सौरभ, आता मला तुझ्या मदतीची गरज ह्या कारणाने आहे की तिने माझ्यावरती आरोप केला आहे की हे सगळं मी तिला सांगितलं होतं खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करायला. आणि तुला पण बरोबर माहिती आहे की मला याबद्दल काही माहितीच नाही आहे. उलट इथे येऊन मी तुला तिच्या तब्येतीची चौकशी करत होते. बाळ ठीक आहे ना? नैनाताई ठीक आहे ना? तिची अजून काळजी घ्यायला हवी आहे का? हे सातत्याने मी तुला विचारत होते. पण जर तरीसुद्धा तू आता माझ्या बाजूने काही बोलला नाहीस, माझी साथ दिली नाहीस, तर हे सगळं प्रकरण माझ्या अंगाशी येईल. खोटे नाटे आरोप माझ्यावरती झालेत. नैनाताई स्वतःला इथे आता निर्दोष सिद्ध करते आणि माझ्यावरती आरोप करते. पण तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे सौरभ, मला याबद्दल माहिती नाही आहे. तेव्हा सौरभ म्हणतो, पण मी आता काय करू? याच्यामध्ये मला खेचू नका. तेव्हा कला म्हणते की सौरभ, तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे की खोटे रिपोर्ट तूच ताईला बनवून दिले होतेस आणि तू आता माझ्या बाजूने नाही बोललास ना, तर मी स्वतःवरती हे खोटे आरोप अजिबात सहन करणार नाही. मी पोलीस स्टेशनला जाईन, तुझ्या विरोधामध्ये मी कंप्लेंट करेन आणि जेव्हा तुझ्या या हॉस्पिटलमध्ये नैनाताई येत होती आणि मी सुद्धा आले होते तेव्हाचे CCTV फुटेज मी पोलीस कंप्लेंटला चेक करायला सांगेन. तेव्हा नैनाताई तुला येऊन कशी भेटत होती, तुमचे दोघांचे काय प्लॅन होत होते, हे सगळं मग समोर येईल. कारण ज्या वेळेला नैनाताईने तुझ्या इथे प्रेग्नन्सी टेस्ट केली होती तेव्हा तूच तिला रिपोर्ट तयार करून दिले होतेस ना पॉझिटिव्ह म्हणून. मग जर याबद्दल मला माहिती नाही आहे, नैनाताईने तुला तर सांगितलंच असेल म्हणून तू तिला खोटे रिपोर्ट तयार करून दिले होतेस ना. मग मी कंप्लेंट जेव्हा करेन ना तेव्हा मी सांगेन की तू पैसे घेतोस आणि खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट तयार करून देतोस. मग आता तुला काय हवं आहे ते बघ. तुझं लायसन्स हवं आहे की तुला खोटं बोलून नैनाताईची साथ द्यायची आहे की खरं बोलून माझी साथ द्यायची आहे आणि तुला तुझं हे हॉस्पिटल टिकवायचं आहे, तुझी डिग्री टिकवायची आहे. आता हे तुझं तू बघ. तेव्हा इकडे कला म्हणते की मी तुला पण सोडणार नाही आणि नैनाताईला पण सोडणार नाही. कारण आता गोष्ट माझ्या खऱ्या खोट्याची आहे. माझ्यावरती विनाकारण आरोप झालेले आहेत आणि हे मला सहन होणार नाही. तेव्हा अद्वैत विचार करत असतो की नक्की खरं बोलतेय ना. खरोखर तिला काही माहिती नसावं, कारण ती नेहमी खरं बोलते आणि खोटं बोलल्यानंतर तिला खूप राग येतो हे मला पण माहिती आहे. मग आता करायचं तर काय करायचं? आपण तिची बाजू घेतली तर मग तिने पुरावे नाही सादर केले तर मग ती खोटं बोलते असंच सगळ्यांना वाटेल ना. तेव्हा इकडे आता सौरभ म्हणतो की ठीक आहे, मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे.
सौरभ चांदेकरांच्या घरी येतो आणि कला विचारते की खरं खरं सांग की सौरभ, मी तुला सांगितलं होतं की नयनाताईला खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट तयार करून दे. तेव्हा सौरभ म्हणतो, अजिबात नाही, या सगळ्याशी कलाचा काही संबंध नाही आहे. हे सगळं नयनाने मला करायला सांगितलं होतं आणि त्यावेळेला नयनाने मला ब्लॅकमेल केलं होतं. जर मी तिची मदत केली नाही तर ती माझ्यावरती काहीतरी खोटे नाटे आरोप करेल आणि मला तिने ब्लॅकमेल केल्यामुळे मी तिला हे रिपोर्ट तयार करून दिले होते. तेव्हा इकडे आता सौरभने सत्याचा उलगडा केल्यानंतर कलाने स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि कला म्हणते की दरवेळेला या घरामध्ये हेच होतं, माझ्यावरती आरोप होतात, मी स्वतःला निर्दोष सिद्ध करत असते, पण आता हे शेवटचं, आता या घरात मी राहणार नाही. बास झालं. ज्या घरामध्ये माझ्या असण्याने लोकांना इतका त्रास होतोय की माझ्यावरती खोटे आरोप करून मला घरातून काढण्याचा प्रयत्न चालू आहे, तिथे मी अजिबात राहणार नाही आहे. त्याच्यामुळे आता कलाने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. तर इथे येणाऱ्या भागामध्ये आता अद्वैत कलाला थांबवेल का, की दोघींनाही आता नयना आणि कलाला घराबाहेर काढतील, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर येणाऱ्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे हे बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स बघत राहा. थँक्यू.